अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम श्री भगवान वाच परिसपा सव्यसाची मूर्तीला होनी देहाची खंती करीती कर्माची ते गावडे ग। परिसयाचा अर्थ ऐक। परिसपा सव्यसाची अर्जुनाचं विशेषण आहे सव्यसाची। गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला संबोधित करताना अनेक नावांनी हाका मारलेल्या आहेत। पार्थ म्हटलंय, ज्यावेळेला काही प्रेमाने सांगतात त्यावेळेला पार्थ असा शब्द येतो। अर्जुन असंही म्हटलेलं आहे। तसं इथे सव्यसाची असं म्हटलेलं आहे। सव्यसाची याचा अर्थ होतो की सव्य अपसव्य करतात, उजवीचं नाव डाव्याचं उजवं, तसा तो दोन्ही हातांनी बाण मारू शकत होता। म्हणजे जनरली लोक राईटी असतात किंवा लेफ्टी असतात, तर तो दोन्ही प्रकारे तो युद्ध करू शकायचा, म्हणून त्याला सव्यसाची असं म्हटले। परिसपा सव्यसाची मूर्तीला होनी देहाची खंती करीती कर्माची ते गावडे। देहाची मूर्ती मिळाली म्हणजे जन्म मिळाला, मानवी देहाची मूर्ती मिळाली, आणि त्याच्यानंतर मानवी शरीराकडून मुख्य इतर प्राणी आणि माणूस याच्यामध्ये जे अंतर आहे ते म्हणजे असं म्हटलं जातं की मानवी योनी ही कर्मयोनी आहे, म्हणजे कर्माच्या साह्याने आपली डेस्टिनी आपण ठरवू शकतो, इतर प्राण्यांना ते स्वतंत्र नाही। बुद्धी हा एक विशेष अँगल, आणि त्याच्या साह्याने आपल्याला हवं तसं आपलं आयुष्य घडवणं ही कपॅसिटी, मुळात हा विचारच मानवी जन्मामध्ये असतो। बाकी कोणाकडे काही असं आयुष्य घडवूया अशा प्रकारचं मांजरं करताना दिसत नाहीत, कुत्रे करताना दिसत नाहीत। भोगयोनी आहेत त्या, केवळ ज्या ज्या गोष्टी प्रकार समोर येतात त्याच्यामधून उपभोग घेणे आणि त्याच्यानंतर एक दिवस ते सृष्टीचक्र चालवण्यासाठी प्रजोत्पादन करणे आणि एक दिवस जाणे, याच्या पलीकडे त्याच्यातून काही साध्य होत नाही। मानवी आयुष्यामध्ये मात्र या पलीकडे काहीतरी श्रेयस्कर प्राप्त व्हावं अशी शक्यता आहे, आणि त्याचं कारण बुद्धी हे आहे। म्हणून मूर्तीला होनी देहाची याचा अर्थ मानवी जन्माला आल्यानंतर जे लोक कर्म करण्याबद्दल कंटाळा करतात, खंत बाळगतात, ते गावंढळ आहेत असं त्यांनी महाराजांनी म्हटलंय। स्वामी असं म्हणत असत त्याप्रमाणे की संतांची पण एक प्रकृती असते, सदृशम चेष्टते स्वस्या प्रकृती ज्ञानवान अपि। ज्ञानी झाला म्हणजे तो प्रकृती सोडून एक स्टिरियोटाईप बोलत नाही। जनरली ज्या पौराणिक सिरियल्स चालतात त्याच्यामध्ये मग जे आयडियल म्हणजे तो कथानायक असेल, समजा रामायण चाललंय तर राम आहे, तर तो असा लहानपणापासून खूप समजूतदार, मग तो तत्वज्ञानाचंच बोलतो, कधी कोणाशी भांडत नाही, असं एक म्हणजे बघून असं लहान मुलं असं असू शकत नाही अशा प्रकारे एक चित्र उत्पन्न होतं। तसं ज्ञानी व्यक्ती नसतात असं गीतेला म्हणायचं आहे। ती त्यांच्या प्रकृतीनुसारच वागत असतात। कृष्णासारखी व्यक्ती पण लहानपणी ज्या सगळ्या खोड्या करायच्या सगळ्या गोष्टी करून झाल्या, त्यांनी त्या ज्ञानीस्थितीला काही फरक पडत नाही। ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्दवामुळे त्यांचं ते ज्ञान खुलून येतं, आणि समर्थांच्या रोखठोकपणामुळे पण ज्ञान खुलूनच येतं। अष्टावक्र गीतेमध्ये तो भाग आलेला आहे की ज्ञानी व्यक्तींचा एखादा विकार म्हणजे क्रोधासारखा विकार, स्वामींनी त्याच्यावर एक्सप्लेन केलंय की ज्ञानी व्यक्तींमध्ये पण काही वेळेला विकार दिसतात, तर त्यांनी असं म्हटलं की स्पेशली क्रोध दिसतो इतर कुठले विकार नसतातच, कामबीम तर काही नाही, विशेष नाही, पण तो क्रोधासारखा विकार पण ज्ञानी व्यक्तींकडे ज्या वेळेला असतो त्यावेळी तो त्यांचं व्यक्तिमत्व अजून लाईव्हली करतो। तसं एखादी ज्ञानेश्वर महाराजांसारखी व्यक्ती अशा प्रकारे वेडपटपणाने वागणाऱ्याला गावंढळ म्हणते, कारण
मृदू व्यक्तिमत्व आहे. स्वामींनी असं म्हटलं की समर्थ असते तर मूर्ख म्हणाले असते, किंवा ते गावडे का ऐवजी गाढवे का म्हटले असते. कारण का झोडून काढणं ही प्रकृती. तसं कुठल्या कर्माची खंती बाळगतो तर स्वतःची उन्नती करण्यासाठी म्हणून जे कर्म आहे त्याची खंती बाळगणं. कर्म करणं हे ऑब्वियस आहे, काही ना काहीतरी करत राहणार आहे, पण ज्या कर्मामुळे माझा उद्धार होईल अशी कर्म समोर येत असताना एका बाजूला ती कर्म करावी असं लक्षात येतं, विवेकाला कळतं, आणि दुसऱ्या बाजूला प्रकृती जड आहे, त्यामुळे ती जड प्रकृती जाऊ दे ना, उद्या बघू असं जे वाटतं, की ध्यान करावं असं वाटतं, पण थंडी जास्ती आहे असं वाटतं, मग उद्या करू. याच्यामधून कंटाळा करता करता एक मोठा पिरियड आयुष्याचा की काही हाताला लागलंच नाही, म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने लागलं नाही हा एक भाग तो ठीक आहे, तो कोणाच्या ताब्यामध्ये नाही की केव्हा आत्मज्ञान होईल, पण किमान त्या प्रोसेसमध्ये चालण्याचं जे एक तपाचरण आहे ते तपाचरणासाठी पण कंटाळा. अशा प्रकारे उन्नती करून घेण्यासाठीची जी कर्म आहेत त्या कर्मामध्ये स्वतःची जड प्रकृतीला थोडंसं बाजूला टाकून एक निश्चयात्मक रीतीने चालणं अपेक्षित असतं, आणि त्याच्यासाठी जो जोर लावायला लागतो त्याच्यासाठी म्हणून कंटाळा करणं. हितकर काय आहे ते कळतंय, पण नंतर बघू असं वाटतं. पूर्वी स्वामी ते वाक्य कोट करत की वी आर कन्सर्न सो मच विथ द अर्जंट दॅट वी हॅव नो टाइम फॉर इम्पॉर्टंट, असं म्हणतं की अर्जंट गोष्टी एवढ्या वाटतात, या सगळ्या व्हायला पाहिजे. मग त्याला ते उदाहरण असं देत असत की नातवाची मुंजी झाल्यावर बघू, थोडं त्या गडबडीत आहे. तर म्हटलं नातवाच्या मुंजीचा आणि तुझ्या त्या ध्यानाचा काय संबंध नाही, पण इम्पॉर्टंट वाटतं, ते महत्वाचं वाटतं. अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहिलेलं मन उन्नतीसाठी म्हणून काही करू बघत नाही, आणि ज्यावेळेला तसं त्याला होतं त्यावेळेला त्याला त्रास वाटतो खंती कर्माची. ते गावडे का कळत नाही, असं समर्थ असतं तर करंटे म्हणाले असते ऍक्च्युली. वापरलाय हा शब्द दासबोधामध्ये आलेला आहे, करंटे. पण तसं कर्म ऑब्वियस आहे, अर्जुनाला सांगताय त्याचा अर्थ परिसभा सव्यसाची, म्हणजे तो कर्माचा अधिकारी आहेच. म्हणजे जे कर्म त्याला प्रकृतीने नेमून दिलेलं आहे, युद्ध कर्म, धनुर्विद्या, त्याच्यामध्ये तो निपुण आहे. इतका निपुण आहे की तो दोन्ही हातांनी ते करू शकतो. म्हणजे तोही शरीराच्या कुठल्याही प्रकारच्या ज्या बाधा आहेत त्या त्यांनी दूर केलेल्या आहेत. म्हणून कर्माचा अधिकारी तो आहेस, फळाचा अधिकारी नाहीस. यातला कर्माचा जो अधिकार कर्तव्य करता करता ते शिकून प्राप्त करून घ्यायचा आहे, तो अर्जुनाने केव्हाच केलेला आहे. त्यामुळे तो खंती खरेदी कर्माची या कॅटेगरीमधला नाहीये. त्याच्या निमित्ताने आपल्याला सांगणं चाललेलं आहे. त्याची एकच गोष्ट आहे आता की ह्या कर्माचा जो उद्देश त्याला श्रेयस्कर वाटत नाहीये, त्याचा तो मोह दूर करणं एवढाच आस्पेक्ट खरं तर आहे. म्हणून कर्तव्य करण्यासाठी जो अधिकार लागतो तो अधिकार अर्जुनाकडे मुळातच आहे, आणि त्या दृष्टीने तो एक एस्टॅब्लिश्ड योद्धा आहे. त्याच्या मागची भूमिका फक्त करेक्ट करायला हवी आहे की हे सगळं तुझ्या सुखोपभोगासाठी चाललेलं नाहीये. युद्ध हे एक मोठं कार्य आहे की याच्यामध्ये सत्वशील व्यक्तींना तुम्हाला पुढे आणायचं आहे, समाजाचं अध्वर्यू ते व्हायला पाहिजे आहे, आणि ती भूमिका त्याची करेक्ट करायची चालली आहे. पण त्या निमित्ताने वत्साचे वरसे दुपते होय घरोद्देश झाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण. गाईचं दूध हे ज्याप्रमाणे केवळ वासरासाठी असतं, वासराचं पोट भरावं म्हणून असतं, पण त्याच्या निमित्ताने घराला पण सगळं दुभतं होऊन जातं, तसं अर्जुनाला सांगण्याच्या निमित्ताने जगाचा उद्धार झालेला आहे. म्हणून खंती खरेदी कर्माची ते गावडे का हे अर्जुनाला डायरेक्टली इम्प्लाय होत नाही, ते इतरांना होतं, त्याच्याकडे बघून शिकणाऱ्यांना होतं. तसं कर्म कसं कर, प्राप्त आहे, करावं तर लागणार आहे, शरीरपर होऊन राहू नकोस, स्वतःच्या उपभोगांना सारखं महत्व देऊन राहू नकोस. कुणीतरी मान्यता दिली तरच आम्ही चांगलं कर्म करू, कोणी बघतंय तरच आम्ही चांगलं कर्म करू, अशा प्रकारचा जो भाव असतो. ते लोक असं म्हटलं जातं की मोठी मोठी कर्म कशी करतात ह्याच्यामध्ये विवेकानंदांनी म्हटलं ह्याच्यामध्ये काही कौतुक नाही. समोर आल्यानंतर एखादं युद्ध 4 लोक बघतात म्हटल्यावर एखादा दुबळा माणूस पण शौर्याने लढेल, का तर
स्वतःचं रेप्युटेशन वाचवायला म्हणून. पण ज्यावेळेला कोणी काही कर्म बघत नाहीये आणि कर्म साधस्स आहे कर्म, ते तो कसा करतो याच्यावर त्याचं व्यक्तिमत्व घडलंय की नाही हे कळत. त्याप्रमाणे एक आव आणलेला असणं आणि त्याच्यानंतर ती इमेज स्वतःची सांभाळायला बघणं ही गोष्ट दुय्यम आहे. ते तत्व जे आम्ही ऐकतो आहोत, श्रवण करतो आहोत, ते ज्यावेळेला अंगीभूत व्हायला लागतं त्यावेळेला छोटं छोटं कर्म पण नीट लक्ष देऊन करणं, सौंदर्यपूर्ण रीतीने करणं, ईश्वराची पूजा म्हणून करणं, एक 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 पातळी सूक्ष्म होत जातं. म्हणून कर्माचा अधिकार आहे याच्या बाबतीत काही प्रश्न नाही, कर्म करायला लागणारच आहे. पण त्या कर्मामागची भूमिका सांभाळताना अहंकार होऊ नये, अहंकार होऊ नये असं घोकून होत नाही, अहंकार होतोच. रामकृष्ण असं उदाहरण देत असत की अहंकार हा पिंपळाच्या झाडासारखं आहे. म्हणजे किती तोडा तरी जरा पाणी पडलं की एक अंकुरी परत दिसतोच. मग तो जर राहणारच आहे तर राहू नका दास हो. दास मी जर का जाणार नाहीये तर त्याला दास मी, ते थोडंसं ग्राम्य भाषेत राहू दे ना साला दास मी हो नसं म्हणत. जर मरणार नाहीये, कारण ज्ञान जोपर्यंत वेगळेपणा व्यक्तिमत्वाचा तत्वामध्ये विलीन होत नाही ध्यानामध्ये, ध्यानयोगाच्या साह्याने, तोपर्यंत त्या मीचं खरं स्वरूप जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत तो राहणारच आहे व्यक्तिमत्व. मग आम्ही ध्यान करतो, कोण करतो? मी करतो. असा अहंकार, म्हणून ज्ञानाचा पण एक अहंकार असा आहे, मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान ते पावावे कवण्या गुणे, असं समर्थांना विचारलं. मी पण कैसे त्यागावे, सोपी गोष्ट नाहीये. अख्खा अध्यात्माचा प्रवास मी पण कैसे त्यागावे याच्यावरच तो अवलंबून आहे. त्याच्यावर समर्थ म्हणतात मी पण जाणूनही त्यागावे. मी जाणलास की मी आणि मी पण याच्यामधला फरक कळून जाईल. म्हणून ध्यानामध्ये आमचा अटेम्प्ट काय आहे, मी काय आहे हे समजून घेतोय. त्याच्या साह्याने मीपणा म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचा जो भाग आहे तो हळूहळू गळून पडेल. गोंदवलेकर महाराजांनी जे म्हटलंय की आत्मज्ञान म्हणजे काय, जे सगळं आज मी आहे असं वाटतं ते सगळं गेल्यानंतर जे उरतं ते म्हणजे आत्मज्ञान. तसं मी पण जाणवून त्यागावे. मी जाणला की सगळ्या दुःख गेली, पण मी जोपर्यंत जाणला जात नाहीये तोपर्यंत काय आहे, त्या मीला दास मी ईश्वराचा दास. माझ्या हातून जी कर्म घडतायत, चांगली कर्म घडतायत, त्याच्या इच्छेने घडतायत, त्याची पूजा म्हणून मी करतोय. मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही जे खातोय ते सगळं ईश्वराप्रत्यर्थ करतोय. यद करोशी यद अष्टासी यद जिहोशी ददासी यद, जे काही करतोय भाव असा ठेवणं की ईश्वराची पूजा म्हणून. मग त्या साध्या साध्या गोष्टी पण आम्ही ज्या वेळेला भावात्मक रीतीने केल्या जातात त्यावेळेला त्या सौंदर्यपूर्ण रीतीने आपोआप होतात. कारण त्याच्यासाठी एक सौंदर्यासाठी म्हणजे दरवेळेला काही खूप डेकोरेट केलं पाहिजे असं नाही, ते प्रेमानं केलं की ते सौंदर्यपूर्ण रीतीने होतं. साधी कोणाला काहीतरी देतो आहे, ते ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, तर राजाला सेवकाने विडा द्यावा त्याप्रमाणे आम्ही कोणाला दान देताना पण तसं द्या. कोणी याचक आहे त्या याचकाला काहीतरी आम्ही द्रव्य देतो आहोत, ते द्रव्य त्याच्यावर उपकार व्हावेत म्हणून नव्हे, माझी धनामधली आसक्ती कमी व्हावी म्हणून तो याचक जणू काही ईश्वर रूपाने चालला आहे. माझ्याकडे जे काही आहे ते मी त्याला जेवढं शक्य आहे यथामती यथाशक्ती देतो आहे. भाव काय आहे, आसक्ती कमी व्हावी. अशा रीतीने जागरूक असणं दरवेळेला हे अध्यात्मामध्ये आवश्यक आहे. आणि जनरली अशी एक समजूत असते की आमचं एक उपासनेचं आमचं एक दिवसाचं शेड्यूल आहे, आम्ही साधारण 8 तास झोप लागते आम्हाला, त्याच्यानंतर दुपारी पण झोप लागते, आणि त्याच्यानंतर उरलेला एक सगळं झाल्यानंतर 1-1.5 तास आमचं उपासनेचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही अर्धा तास ध्यान करतो, उरलेला वेळ काय करतो आणि बाकीचा वेळ काय करतो, व्यवहार करतो. हा जो एक अध्यात्म आणि व्यवहार याच्यामध्ये एक फारकत आहे, ती फारकत अशा रीतीने वेगवेगळ्या उपासनांच्या साह्याने सगळा व्यवहार अध्यात्माला भरून टाकला. म्हणून नवविधा भक्तीची आवश्यकता आहे. डायरेक्ट आत्मनिवेदन भक्ती सांगितली असती तर चाललं असतं, ती जमत नाही तेवढी. म्हणून प्रत्येक अर्चनम वंदनम दास्यम याच्यामध्ये ती गॅप भरून काढणं, अंतःकरण ज्या ज्या गोष्टींनी बहिर्मुख होत आहे ते बहिर्मुख अंतःकरण ईश्वराभिमुख करून ठेवणं, हे अशा प्रकारच्या भक्तीच्या भावाने साधतं. केवळ कोरडं ज्ञान
याच्यासाठी म्हणून संतांचा आक्षेप आहे त्या ज्ञानाला. आणि कोरडा योग पण ते फारसा एंडोर्स करत नाही, कारण त्याच्यातून व्यक्तिमत्वाचा मी विरघळून जायला म्हणून जी कंड्युसिव्ह वातावरण आतमध्ये लागतं ते भावानेच जास्त निर्माण होतं. म्हणून भावयुक्त योग, भावयुक्त ज्ञान, बुधा भाव समन्विता, ही जी गीतेने म्हटलंय की ज्ञानी भावाने युक्त ज्ञान. अशा प्रकारे ते कर्म करण्यासाठी, स्वतःला उन्नत करण्यासाठी म्हणून खंत बाळगणं. तुवा शरीरपरा नोहावे, शरीराच्या उपभोगामध्ये राहू नकोस, त्रास होतो असं म्हणायला. समोर आवडती गोष्ट आल्यानंतर आधी 5 मिनिटं थांब, देवाला नैवेद्य दाखव आणि मग ते खा असं म्हटल्यानंतर, आणि भूक लागलेली असताना स्पेशली संकष्टीचा उपास केलाय आणि रात्री 9:30 पावणे 10 चंद्रोदय आहे आणि आता भूक तर कडकडून लागली आहे, पण नैवेद्य म्हणून जे केलंय ते पण आवडीचं आहे. आणि अशा वेळेला जे होतं की अर्पण करायला जी 5-10 मिनिटं लागतात, ती काय संकष्टी आहे म्हणून आम्ही करतो. म्हणून ह्या गोष्टी सगळ्या निमित्त म्हणून निर्माण केलेल्या. त्याचं कारण ते आहे की त्या संकष्टीच्या उपवासाच्या निमित्ताने त्या तपाचरणाची सवय शरीराला लागावी. इंद्रिय मागतातच आहेत, पण मागत असताना पण स्वतःला थांबवणं. कशासाठी थांबवणं? ईश्वरासाठी थांबवणं. आणि ही सवय लावणं. तुवा शरीरपरा नोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. तू मानसा नियम करी, मनाला एक नियम लाव, हळूहळू लाव, लगेच लागेल असं नाही, घाई करून तर नाहीच लागणार. सगळ्या दारांनी बंदच करून टाकेन मग ते मन बंड करून उठेल तसं न करता थोडंसं, रामकृष्ण त्याला उदाहरण देत असतात की जे शहाणे शेतकरी असतात, ते शेतकरी पाणी ज्या वेळेला वाफ्यांमध्ये पाणी अडवलं जातं जेणेकरून त्या बियांना पाणी लागावं, पण सगळंच पाणी ते अडवत नाहीत बांध घालून, त्याला थोडी थोडी छिद्र करतात जेणेकरून थोडं पाणी त्याच्यातून बाहेर ड्रेन होत राहतं. त्याने त्या पिकाला पण हवं तेवढं पाणी मिळतं आणि तिथे फारच पाण्याची दलदल पण होत नाही, असं सोय करतात. तसे जे चांगले साधक असतात, हुशार साधक असतात, ते काय करतात तर न्याय्य योग्य ईश्वराला अर्पण केलेले भोगले. अशा प्रकारे थोडं त्या प्रवृत्तींना काहीतरी मार्ग दिलेला असतो. तर त्याच्यावर भाष्य करताना स्वामी असं म्हटले होते की आमची छिद्र एवढी झाली आहेत की ते पाणी आत राहतच नाहीये. तशा प्रकारे छिद्र म्हणजे ते भगदाड नाही होता कामा. त्याला एक भाग आहे की एवढीच प्रवृत्ती जी अध्यात्माला पूरक आहे, हळूहळूच आहे ही भाग, पण अशा प्रकारची नीड निर्माण होणं. म्हणून फोकस जो सगळा आहे आपला तो मुख्य साधनेवर आहे की आत्मज्ञानाच्या साठी नेणारी सेल्फ इन्क्वायरी करणारी साधना, ध्यान करत राहणं. आणि त्या दृष्टीने व्यक्तिमत्व आमचं कुठे कुठे प्रतिकूल आहे त्या इन्क्वायरीला ते हळूहळू कळायला लागतं. आणि ते कळायला लागल्यावर माणूस आपोआप ज्या अशा गोष्टी प्रतिकूल आहेत त्या थोड्याशा कंटाळ्याने का होईना किंवा थोड्याशा नाईलाजाने का होईना हळूहळू सोडायला. म्हणून फोकस जो आहे तर ही गोष्ट सोड, ती गोष्ट सोड, ती गोष्ट सोड, सगळ्या कामांना ज्यात सांडावे, याला फोकस नाहीये. फोकस हा आहे की मध्यवर्ती अध्यात्माची वाट चालणं आणि ती चालत असताना आपोआपच ते आकर्षण कमी होत आहेत की नाहीत यासाठी जागरूक असणं. सगळं असंच्या असं ठेवेन आणि ईश्वर प्राप्ती रंगीन, देहबुद्धी करून मी बळकट, ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याने रोदिली वाट परब्रह्माची. अस्थिचे देही माशाचा डोळा, पाहेन म्हणे मी ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. समर्थाने म्हटलं तिथे लगेच प्रकृती, ते गावंडळ म्हणतात ते मूर्खच म्हणतात की सगळे उपभोग, सगळ्या कर्मप्रवृत्ती, उपभोग प्रवृत्ती, अहंकार, मान्यता असं इंटॅक्ट ठेवून आता मला आत्मज्ञान प्राप्त करून द्या डोक्यावर हात ठेवून होणारच नाही. परवाच मी ऐकलं होतं एका वेगळ्या संदर्भामध्ये होतं की अशा प्रकारे डोक्यावर हात ठेवून ज्ञानप्राप्ती होण्या वगैरे जे समजुती असतात. गुरुदेव रानड्यांना एकाने विचारलं होतं पत्र पाठवून की असं आम्ही ऐकलं आहे की एकनाथ महाराजांनी कोणाच्या तरी डोक्यावर हात ठेवून त्याला ज्ञानप्राप्ती होऊन गेली, समाधी प्राप्त झाली, तर तसं शक्ती तुमच्याकडे आहे का त्याच्यावर ते म्हणाले की अशी शक्ती, पत्र पाठवलं की अशी शक्ती आमच्याकडे नाही आणि दुसऱ्याकडे कोणाकडे असल्यास आम्हाला माहिती पण नाही. स्वामी स्वरूपानंद नाईकाने विचारलं होतं असं की अशा प्रकारे
अनुभूतीसाठी म्हणून तुम्ही आम्हाला काही स्पर्श करून वगैरे का नाही देत आहात? तर त्याच्यावर त्यांनी 2 प्रकारची उत्तरं दिली. एक तर म्हणाले, मुंगीच्या डोक्यावर 2 मण जर का ओझं घातलं तर ते कसं होईल? तसं प्रकृती तयार नसताना काहीतरी अनुभव देण्यासाठी म्हणून हट्ट करणं हे तसं तितक्या बावळटपणाचं आहे असं त्यांना म्हणायचं होतं. ते स्वामी स्वरूपानंद असल्यामुळे हे सगळे शब्द त्यांनी वापरले नाहीत. पण तसं आम्ही तयार नसताना काहीतरी आमच्याकडून दिव्य ग्रेट होऊनच गेलं, वीजच चमकून गेली, असं होऊन उपयोग नाही. आणि दुसरं ते असं म्हणाले होते की माझ्या शिष्यांसाठी म्हणून जे आवश्यक आहे ते केल्याशिवाय मी राहीन का? असं हे ज्यावेळेस ऐकलं याच्याकडून, प्रमोद काकांकडून ऐकलं ऍक्च्युली, तर म्हटलं अरे केवढं सूक्ष्म वाक्य आहे की माझ्या शिष्यांसाठी जे आवश्यक आहे ते केल्याशिवाय मी राहीन का? गुरुमाऊली या भागात आहे. त्यामुळे आध्यात्मिक प्रगती सुद्धा आमची एक इमॅजिनरी असते. आध्यात्मिक प्रगती की आम्ही असं सुद्धा होत जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी टाकून द्याव्यात. आमची आध्यात्मिक प्रगती कशी व्हावी, त्याच्यामध्ये अनुभव कुठले यावेत, कधी यावेत, कसं व्हावं, ह्याच्याबद्दलचा आमचा जो हेकटपणा आहे तो पण आमच्या आध्यात्मिक प्रगतीच्या आड येतो. ते जसं कसं व्हायचं असेल ते गुरूंवर सोडून दिलं पाहिजे. त्यांनी सांगतात तो मार्ग चालणं प्रामाणिकपणे, तो अधिकाधिक इंटेन्सली चालता येण्यासाठी म्हणून शक्ती मिळावी अशी प्रार्थना गुरूंच्या ठाई करू, की तुम्ही जे सांगता आहात ते मला कळता यावं, त्याचं काय व्हावं तुम्ही बघून घ्या. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी एक सुंदर भाव व्यक्त केलाय की साधकाने किंवा शिष्याने कसं व्हावं, तर मातीच्या गोळ्यासारखं व्हावं, ओल्या मातीच्या गोळ्यासारखं व्हावं. कुंभाराला काय घडवायचंय हे मातीच्या गोळ्याने डिक्टेट करतं का? मला त्याचा आग्रह नसतो, त्याला काय घडवायचं तसं घडवू देत. मी मात्र कोरडा होता कामा नाही. कोरड्या मातीच्या गोळ्याने काही सध्य होत नाही, ओल्या मातीच्या गोळ्यानेच होतं. तो ओलेपणा जो आहे, ओलेपणा याचा अर्थ 2, एकतर भक्तीच्या भावाने असलेला नम्रपणा, आणि दुसरं म्हणजे तो ओलेपणाचा अर्थ जिवंतपणा. अंतःकरण ज्ञानप्राप्तीसाठी अनुकूल करून ठेवण्याची किमान कपॅसिटी जी साधनेने साध्य होते. म्हणून तू मानसा नियमकुरी निश्चळू होई अंतरी, याच्यामध्ये ज्ञानासाठी म्हणून आम्ही स्वतःला सन्मुख करून ठेवत असतो, जेवढं पॉसिबल आहे तेवढं. निश्चळू होई अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततो सुखे. कर्मेंद्रिय म्हणजे जी जी प्रकृती प्राप्त आहे त्या दृष्टीने कर्म होत राहतील. त्या कर्मामागचा जो उद्देश आहे, जी भूमिका आहे, ती ज्ञानप्राप्ती ही राहील. याच्यासाठी म्हणून जेवढं शक्य आहे आम्हाला तेवढं स्वतःला थोडंसं लिफ्ट करणं, जेवढं शक्य आहे. उद्धरेत आत्मनात्मानम, हे जे स्वतःचा उद्धार करण्यासाठी म्हणजे उत म्हणजे वर, स्वतःला धारण करणं. कशाच्या साह्याने? दरवेळेला आम्हाला काहीतरी उद्धार करणारी कर्म अशी वेगळी मिळणार नाहीये. खोलीचा केर काढायचा आहे, आता तर काय उद्धार करणारं कर्म कुठलं आहे? ते साधं तर कर्म आहे, भूमिका. जर अंतःकरणाची मॅच्युअर असेल, ईश्वराची सेवा म्हणून करतात, या भूमिकेतून करत असताना, ते स्वामी माधवनाथांचं आपण मागच्या वेळेला बघितलं की स्वतःच्या दुकानाचा केर काढत असताना पण माझ्या सद्गुरूंची ही जागा आहे त्यामुळे ती मीच साफ करेन, अशा प्रकारची सेवक भूमिका. स्वतःचा कोण मालक आपल्या दुकानाचा केर काढत असताना अशी भूमिका ठेवेल? जो जागरूक आहे, ज्ञानी आहे, तीच व्यक्ती अशा प्रकारे ठेवू शकेल. तसं आमचं एक घरातलं कर्म, आमच्या व्यावहारिक उन्नतीचं कर्म, हे सुद्धा आम्ही जर का मनात आणलं तर परमेश्वर प्रित्यर्थ करू शकतो, हे गीतेला सांगायचं आहे. म्हणून गीतेच्या कर्मयोगाचं हे वैशिष्ट्य आहे की वनामध्ये जाऊन वेगळी काहीतरी कर्म, उपासनेची कर्म करणं आणि त्याच्या सहाय्याने योग साधणं, हे जे कर्मयोगाचं एक मर्यादित स्वरूप त्याच्या आधी होतं. पूर्वीचं जर का तुम्ही पारंपरिक इंटरप्रिटेशन कर्मयोगाची बघितलीत तर ती कर्म इज इक्वल टू उपासना कर्म असंच मांडलेलं आहे. आणि त्याच्यामधून स्वर्गप्राप्ती करणं हे सकाम कर्म आणि ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून इच्छा धरणं हे निष्काम कर्म, असंच त्याचं इंटरप्रिटेशन आहे. गीतेने त्याला थोडंसं पुढे नेऊन की सगळी कर्म कर्मयोगासाठी म्हणून जोडली जाणं. मग त्याच्यामध्ये कुठलं कर्म करतोय याच्याशी घेणदेणं ठेवलेलं नाहीये. अर्जुन युद्ध कर्म करतोय, ईश्वर प्रित्यर्थ कर. ईश्वराची जी इच्छा आहे की सात्विक लोकांचं जग असावं, त्याच्यासाठी म्हणून घोर कर्म करावं लागलं तरी सुद्धा ते ईश्वर प्रित्यर्थ आहे अशा भूमिकेतून कर. तसं केलंस तर नैवम पापम अवाप्स्यसि, कुठल्याही प्रकारचं पाप तुला जे वाटतं आहे की मला ह्या अशा प्रकारे युद्ध करून पाप लागेल, तुला नाही लागणार कधी, जर का तू त्याची भूमिका स्पष्ट ठेवलीस तर. तसं
परिसपा सव्यसाची मूर्ती लावणी देहाची खंती करती कर्माची ते गावडे का, म्हणजे त्यांना कळत नाहीये हित कशामध्ये आहे. अशा प्रकारची भूमिका ज्यावेळेला ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्ये आलेली आहे, ती या भूमिकेतून आलेली आहे. गीतेमध्ये मूळ त्याला एक वेगळा भाव आहे या सगळ्या ओव्यांना आणि श्लोकांना. त्याच्यामध्ये एक सृष्टीमध्ये चालणारं यज्ञचक्र गीतेने 3ऱ्या अध्यायात मांडलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने ही ओवी येते. मागे आपण जसं म्हटलं तसं स्वामी स्वरूपानंदांनी या सगळ्या ओव्या अतिशय खुबीने मूळ कर्मयोगाला जोडून घेतलेल्या आहेत. पण गीतेमध्ये एक वेगळा भाव पण याच्यामधून निर्माण होतो, तो आपण पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.